वन्दिदम् दोदगायिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकथम् शेषे गुणतीतयरे ससौवसीते विशोत्तसपावे समणीयनानदन्तण चरित तव विर्यारे ते सौवे समगम् पतेगमेव पतेगम् वन्दामि यवद्धन्ते अर्हन्ते मानुषे इच्छाहरन्तानं सिद्धानं तनमो गणरा अज्ञावयवगानं तावुणं चैव सौम्येचिम् तेसिं विशोधदर्शनं नार्णपाणासमं समासेच उपसम्पयामि तं निर्वाणसम्पत्ति गाथा नंबर 29 गाथा पाठ न पवट्टो न विट्टो नानि ज्ञेयेषु रूपमिव चक्षु जानति पश्यदिनम् अक्खातीतो जगमे जगन्ते तम् आचार्य कुंद कुंद भगवान विरचित प्रवचनसार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकार प्रत्येक जीवाचा स्वभाव एक समयामध्ये 3 कालातील 3 लोकातील संपूर्ण पदार्थांना युगपत जाणण्याचे सामर्थ्य आहे. ज्ञान पदार्थापाशी न जाता पदार्थ ज्ञानामध्ये न येता सुद्धा आत्म्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की युगपत एक समयामध्ये जाणण्याची शक्ती प्रत्येक वेळेला विद्यमान आहे. पण त्या स्वभावाला जीव विसरून खिडकीच्या इंद्रियाच्या क्षोभशमाच्या माध्यमातून जे काही ज्ञान प्रगट झालेलं आहे, व्यक्त झालेलं आहे, त्यालाच आपला स्वभाव मानून बसलेला आहे. म्हणून मिथ्यावृत्ती आहे, संसार मार्गस्थ आहे. अशा जीवाला भगवान आपल्या भगवान स्वरूप आत्म्याच्या सामर्थ्याचा ओळख करून देत आहेत. मागटल्या 28 गाथेमध्ये ज्ञान नियामध्ये गमन करत नाही, निय ज्ञानामध्ये गमन करत नाही. दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी राहतात. पण नियाचा स्वभाव ज्ञानाला समर्पित करणे आहे आणि ज्ञानाचा स्वभाव चोपर प्रकारचे असल्यामुळे ज्ञान स्वलाही प्रकाशित करतं आणि ज्ञान त्याच वेळेला पर पदार्थालाही प्रकाशित करतं. असं या मागटल्या 28 गाथेत सांगितल्यानंतर
आता या 29 गाथेला आचार्य शीर्षक देतात, अब आत्मा पदार्थ में प्रवृत्त नहीं होता, तथापि जिस शक्ति वैचित्र से उसका पदार्थ में प्रवृत्त होना सिद्ध होता है, उस शक्ती वैचित्र को उद्योत करते हैं. मग आता मागटल्या गाथेमध्ये दोन्ही स्वतंत्र सत्ता दाखवली. असं सांगतात की आत्मा म्हणा किंवा ज्ञान पदार्थामध्ये प्रवृत्त करत नाही. असं असताना सुद्धा ज्याच्या कारणाने नित्य आत्म्यामध्ये असणारी शक्तीची विचित्रताच्या कारणाने ज्ञान पदार्थामध्ये प्रवृत्त होतं. 28 गाथेमध्ये निश्चय सांगितला. आता 29 गाथेमध्ये ज्ञान विषयामध्ये गमन करतं. व्यवहार सांगितला. निश्चय आणि व्यवहार दोन्हीची जोड आहे. आणि अशी ही शक्ती विचित्रता आत्म्यामध्ये आहे, ज्ञानामध्ये आहे, जीवामध्ये आहे, प्रत्येकामध्ये. हे उद्योत म्हणजे हे प्रकाशित करतात, सिद्ध करतात. गाथा नंबर 29 अन्वयार्थ. जैसे चक्षु रूप को नेवियों में अप्रविष्ट रहकर तथा अप्रविष्ट न रहकर जानती देखती है, ज्याप्रमाणे डोळा रूपाला ने पदार्थामध्ये अप्रविष्ट होऊन तथा अप्रविष्ट न रहकर म्हणजे प्रविष्ट होऊन जाणतो, पाहतो, त्या प्रकारे आत्मा इंद्रियातीत होता हुआ अशेष जगत को, समस्त लोक आलोक को नेयों में अप्रविष्ट रहकर तथा अप्रविष्ट न रहकर निरंतर जानता देखता है. डोळा जसा कथंचित रूपामध्ये प्रविष्ट होत नाही आणि कथंचित प्रविष्ट होतो आणि त्या विषयाला जाणतो. जी डोळा आपल्याच क्षेत्रामध्ये राहतो आणि रूपाला जाणतो, म्हणून कसा आहे अप्रविष्ट होऊन जाणतो. आणि कथंचित डोळा रूपी पदार्थामध्ये प्रविष्ट झालेला आहे. जे रूपी पदार्थामध्ये प्रविष्ट झालेला आहे. तो कसा सर? जे जाणण्याच्या अपेक्षेने. जाणण्याच्या अपेक्षेने प्रविष्ट झाला. म्हणून जाणण्यासाठी त्याला तिथं त्या याच्यापर्यंत जावंच लागेल ना, नेयापर्यंत. नाही, जात नाही, पण जाणतो म्हणून तसं म्हणण्यात आलं. हो ना, जाणण्याच्या अपेक्षेने त्या नेयापर्यंत त्याला हे करावं लागतं. प्रविष्ट झाला असं म्हटलं जातं व्यवहाराने. जाणण्याच्या अपेक्षेने. जाणण्याच्या अपेक्षेने. याचा अर्थ डोळा त्या विषयामध्ये प्रवेश करत नाही, हा निश्चय झाला. मग कोणी म्हणेल की जर डोळा आपल्या क्षेत्रामध्ये राहूनच कार्य करतो, मग त्या विषयामध्ये पोहोचत नाही, त्याला जाणत नाही, तर मग निर्णय कसा करेल? मग त्या अपेक्षेने, जाणण्याच्या अपेक्षेने, निर्णयाच्या अपेक्षेने कथंचित त्या ठिकाणी पोहोचतो असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आत्मा, कोणता आत्मा? इंद्रियातीत झालेला अशेष जगाला, संपूर्ण लोकाच्या नेयाला
अप्रविष्ट रहकर, जे त्याच्यामध्ये प्रविष्ट होत नाही, त्यांच्यामध्ये जात नाही. जात नाही. तर अप्रविष्ट न रहकर म्हणजे प्रविष्ट होणं. हम्म. निरंतर जानता देखता है. मग तो काय करतो, कथंचित अप्रविष्ट आणि कथंचित प्रविष्ट होऊन संपूर्ण लोक अलोकातील पदार्थाला केवल दर्शन आणि केवल ज्ञानाच्या शक्तीच्या द्वारे तो जाणतो आणि पाहतो, असं या ठिकाणी सांगण्यात येतं. जसं सूर्य आहे, आकाशामध्ये सूर्य उगवला, मग सूर्य पृथ्वीला संपूर्ण प्रकाशित केलेलं आहे. मग सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवरती पडलेला आहे, म्हणून संपूर्ण पृथ्वी काय झाली, प्रकाशित झाली. म्हणून सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि कथंचित सूर्य आणि सूर्याचा प्रकाश आपल्याच क्षेत्रामध्ये आहे. निश्चयाने. कारण का, सूर्य आणि सूर्याचा प्रकाश आपल्याच क्षेत्रामध्ये आहे. कारण का, कारण काय, तो दुसऱ्यामध्ये प्रवेशच करू शकत नाही ना सर. करू शकत नाही म्हणजे का, कशा कारणाने प्रवेश करत नाही, त्याची तशी शक्ती नाही ना सर दुसऱ्यामध्ये प्रवेश करत. शक्ती नाही, प्रवेश करू शकत नाही, शक्ती नाही. याचाच अर्थ काय सांगितलं आचार्यांनी, द्रव्याची होणारी पर्याय द्रव्याच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये असते, अन्य द्रव्याच्या क्षेत्रामध्ये असत नाही. परद्रव्याच्या क्षेत्रामध्ये असत नाही. म्हणून मग सूर्य जर पृथ्वीमध्ये प्रविष्ट केलाच नसता, सर्वथा अप्रविष्टच असता, तर मग प्रकाशित कशी झाली असते पृथ्वी, नाही. म्हणून कथंचित तो प्रकाशित केला म्हणून प्रविष्ट म्हटलं गेलं. आणि सूर्य आपल्या क्षेत्राला सोडून बाहेर पृथ्वीमध्ये नाही, म्हणून अप्रविष्ट आहे. ज्याप्रमाणे रात्री आपण ट्यूबलाईट लावतो, मग किती आहे, मग आपली 4 फूट 3.5 फूट बाई 1.5 इंचाची ट्यूबलाईट आहे. मग ती भिंतीवरती आहे आणि एक बटन दाबलं की संपूर्ण काय झाला, खोली प्रकाशित झाली. मग ट्यूबलाईटचा प्रकाश काय झाला, संपूर्ण खोलीला प्रकाशित केला, म्हणून तो प्रकाश संपूर्ण खोलीमध्ये प्रविष्ट झाला. आणि कथंचित ट्यूबलाईटचा प्रकाश ट्यूबलाईट मध्येच आहे, बाहेर नाही. या अपेक्षेने या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं. टीका, जिस प्रकार चक्षु रूपी द्रव्य को स्व प्रदेश के द्वारा अस्पर्श करता हुआ अप्रविष्ट रहकर जानता देखता है, डोळा रूपी द्रव्याला स्वप्रदेशाच्या द्वारे स्वक्षेत्रामध्ये राहून अस्पर्श करता म्हणजे त्याला स्पर्श करत नाही, म्हणजे त्याच्यापाशी जात नाही, अप्रविष्ट राहून त्याला पाहतो आणि जाणतो. तथा नैयाकारों को आत्मसात निजरूप करता हुआ अप्रविष्ट न रहकर साक्षात देखता है. त्याप्रमाणे नैयाच्या आकाराला आत्मसात निजरूप करता हुआ अप्रविष्ट न रहकर म्हणजे काय करतो, प्रविष्ट होऊन जाणतो आणि पाहतो.
मग जाणणे आणि पाहण्याच्या अपेक्षेने प्रविष्ट होऊन जाणतो पाहतो. उसी प्रकार आत्मा भी इंद्रियातीत के कारण होता. कोणता? सर्वज्ञ भगवंताचा आत्मा, ज्यांच्यामध्ये इंद्रियाच्या अतीत ज्ञानाची परिणती झालेली आहे. मग असा त्या कारणाने काय करतो? प्राप्यकारिता की विचार गोचरता से दूर होता हुआ निभूत समस्त वस्तुओं को स्वप्रदेश से अस्पर्श करता है. मग जो आत्मा इंद्रियाच्या अतीत झाल्या कारणाने प्राप्यकारिता की विचार गोचरते दूर टीप प्राप्यकारिता ने विषय को स्पर्श करके ही कार्य कर सकता है, जान सकता है. इंद्रियातीत हुआ आत्मा में प्राप्यकारिता के विचार का भी अवकाश नहीं है. मग का सांगितलं? अनेक आचारणी किंवा उमास्वामी आचारणी तत्वात सूत्रामध्ये सांगितलंय 5 इंद्रियांनी मन आहे. मग त्या 5 इंद्रियांनी मनामध्ये कसे आहेत? 2 इंद्रिया अप्राप्यकारी आहेत आणि 4 इंद्रिया प्राप्यकारी आहेत. याचा अर्थ काय? प्राप्यकारी आणि अप्राप्यकारी. प्राप्यकारी म्हणजे इथं दिलेलं आहे ना सर टीप मध्ये, ज्ञेय पदार्थाला स्पर्श करून इंद्रियांचे जाणण्याचे कार्य करणे. आणि अप्राप्यकारी म्हणजे जिथं स्पर्श न करता सुद्धा जाणलं जातं. स्पर्श न करता जाणलं जातं. प्राप्यकारी आणि अप्राप्यकारी काय सांगितलं? डोळा आणि मन यांना म्हणजे त्यांचे विषय दूर राहून त्याला जाणतात. म्हणून डोळा आणि मन अप्राप्यकारी आहेत. बाकीचे 4 इंद्रियाचं विषयाचं ज्ञान ते विषय त्या इंद्रियाला प्राप्त झाल्याशिवाय जाणत नाहीत. शब्द कानापाशी आल्यानंतर शब्दाचं ज्ञान होतं. रस जिभेवर आल्यावर जिभेचं रसाचं ज्ञान होतं. गंध नाकापाशी आल्यानंतर गंधाचं ज्ञान होतं. स्पर्श जवळ आल्यानंतर होतो. हे 4 इंद्रिया कशा आहेत? प्राप्यकारी. म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतरच ते ज्ञेयाचं ज्ञान करू शकतात. आणि जे ज्यांना म्हणजे दूर म्हणण्यापेक्षा त्याला स्पर्श न करता सुद्धा ते त्याचं जाणू शकतात. स्पर्श न करता म्हणजे त्या क्षेत्रामध्ये न येता डोळा दूर राहून पदार्थाला जाणतो, मन दूर राहून जाणतं. पण ते कशा आहेत? अप्राप्यकारी आहेत. 4 इंद्रियाचे विषय त्या इंद्रियाच्या जवळ आल्यानंतरच जाणण्याचं काम करतात. रस्त्याने आपण चाललो, जाताना त्या एका ठिकाणी मिरची कांडाची मशीन आहे. मग मिरची कांडाची मशीन आहे तर वारा सुटला आणि थोडी मिरचीची पावडर बारीक डोळ्यामध्ये येऊन आपल्या घुसली. मग आता ते लाल मिरचीची पावडर डोळ्यामध्ये आली का नाही? आली ना. मग डोळा त्या लाल मिरचीच्या रंगाला जाणेल का नाही? रंगाला जाणेल ना. मग ही मिरचीची पावडर आहे असं जाणतो का डोळा?
म्हणजे जेव्हा त्याला डोळ्यातून पाणी निघायला सुरुवात होते तेव्हा तो जाणतो. प्रत्यक्ष जाणतो का लाल रंगाला? नाही, प्रत्यक्ष नाही जाणत. का बरं? जेव्हा त्याच्या आता प्रत्यक्ष रंगाला फक्त जाणतो, पण ही मिरची आहे असं थोडी काही दुरून जाणणार आहे तो. रंगाला, लाल रंगाला जाणेल का डोळा? जाणेल ना सर तो. डोळ्याच्या आतमध्ये लागलेला आहे, डोळा जाणेल का? नाही ना. कारण त्याचं अप्राप्यकारी ना. मी समजा दुसरं उदाहरण, डोळ्याला काजळ सुरमा लावला, मग डोळ्याला जाणेल का तो डोळा? नाही. नाही. आरशामध्ये बघितला तर जाणता येईल. आरशामध्ये बघितलं तर जाणता येईल. मग जवळ असलेल्या वस्तूला डोळा जाणत नाही. डोळ्यापासून दूर असल्या म्हणजे अप्राप्यकारी. आणि बाकीचे 4 इंद्रियाचं ज्ञान ते विषय दूर असून जाणले जात नाही. दूर असले तर जाणले जात नाही, जवळ असले तरच जाणले जातात. तसं डोळा जवळ असला तर जाणत नाही, दूर विषयाला जाणतो. आता हे बघा ना, आपण आता पुस्तक एकदम जवळ धरलं तर आपल्याला त्याच्यातले अक्षराचा रंग कोणता आहे ते जाणू शकत नाही ना. पण म्हणून डोळा विशिष्ट क्षेत्राच्या, डोळ्याचा विषय वर्ण त्याच्या विशिष्ट क्षेत्रामध्ये असेल तरच जाणतं. त्या विशिष्ट क्षेत्राच्या अति जवळ असेल आणि अति दूर असेल तर जाणत नाही. एकदम डोळ्यापाशी पुस्तक नेलं तरी जाणत नाही. 5-50 पावलं दूर नेलं तरी जाणत नाही. त्याची मर्यादामध्ये ते जाणू शकतो. मग तसं हे इंद्रिय ज्ञानाच्या विषय आहे. माहितीये का सांगितलं? जो आत्मा इंद्रियातीत के कारण, जे इंद्रियातीत त्यांचं ज्ञान प्रगट झालेलं आहे, म्हणजे अरिहंत भगवान. मग त्यांना प्राप्य कार्यता की विचार गोचरता से दूर होता हुआ, म्हणजे त्यांचं ज्ञान विषयाला प्राप्त करून जाणत नाही. सगळं अप्राप्यकारी ज्ञान त्यांच्याजवळ. प्राप्यकारिता के विचार गोचर से दूर होता हुआ नियभूत समस्त वस्तुओं को स्वप्रदेश से अस्पर्श करता है. मग स्वतःच्या प्रदेशामध्ये राहून समस्त वस्तूला अस्पर्श करता आहे. त्याला स्पर्श करत नाही तरी काय करतो? जाणतो. इथले अप्रविष्ट रहकर जानता देखता है. अशी शक्ती आहे आपल्याकडे. मग आता जरी आपण इंद्रियाच्या माध्यमातून प्राप्यकारी अप्राप्यकारी रूपाने जाणत असताना सुद्धा स्वभाव अप्राप्यकारीच आहे, प्राप्यकारिता नाही. पण अप्रविष्ट राहून जाणतो, पाहतो. एक शक्ती, एक दुसरी तथा शक्ती वैचित्र के कारण वस्तु में प्रवर्ते समस्त निराकारों को मानो मूल में से उखाड़ कर ग्रास कर लेने से अप्रविष्ट न कर जानता देखता है. ही एक वैचित्र शक्ती वस्तूमध्ये वर्तते हुए, वस्तूमध्ये असणाऱ्या संपूर्ण नियाला मानो मुळापासून काय उकडून ग्रास केलेला आहे. संपूर्ण विश्वातील पदार्थाला जाणलेला आहे, ग्रहण केलेलं आहे. म्हणून अप्रविष्ट न कर, जे प्रविष्ट होऊनच जाणतो, पाहतो.
हम्म, हम्म, असं सांगितलं. जसं हिंदू धर्मामध्ये महाभारतामध्ये किंवा कृष्णाची मालिका आहे. हम्म, हम्म, त्या कृष्णाच्या मालिकेमध्ये कृष्णाचं लहानपण त्यांनी दाखवलं. हम्म, 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 तो काय करतो, गोपाळा संगट, मित्रा संगट दुसऱ्यांच्या घरातले लोणी खातो. हम्म, हम्म, मग सगळेजण तक्रार घेऊन येतात. मग तक्रार घेऊन आल्यानंतर मग म्हणतात दाखवतात तर त्याला त्यांचेच पोरं असतात. कृष्ण काय नसतो, कृष्ण तर घरात असतो. हम्म, मग एकदा तो आपल्या घरातलं लोणी खात असतो. हम्म, हम्म, मग तेव्हा आई त्याला पाहते, हम्म, काय खाल्लं दाखव. हम्म, पण मी लोणी खाल्लो नाही. हम्म, मग ती हातामध्ये काठी घेऊन म्हणते, दाखव ना तर मग मी तुला मारते. हम्म, तेव्हा तो काय करतो, तोंड उघडतो. आणि तोंड उघडल्यानंतर काय, संपूर्ण विश्व, हम्म, त्या संपूर्ण विश्वामध्ये द्वारका का नगरी, हम्म, आणि त्यामध्ये नंदाचा वाडा, नंदाच्या वाड्यामध्ये खोली, हम्म, आणि खोलीमध्ये कृष्ण आणि ते राधा त्याला दिसते. जे काय केलं, संपूर्ण विश्वाला ग्रास केलेला आहे. जसं आपण भोजनामधला एक ग्रास घेऊन मुखात घालतो, तसं संपूर्ण विश्वाला केवळ ज्ञानाने ग्रास करून त्याला जाणलेला आहे. म्हणून प्रविष्ट होऊन तो जाणतो आणि पाहतो. जे न प्रविष्ट होणे आणि प्रविष्ट होणे हे दोन्हीही वैचित्र शक्ती आहे. मग असा आपला आत्म्याचा स्वभाव आपल्या प्रदेशामध्ये राहून लोक आलोकातील अनंत द्रव्यगुण पर्यायाला युगपत एक समयामध्ये जाणणे पाहणे अशी काय आहे, ग्रास करण्याची शक्ती आहे. इस प्रकार इस विचित्र शक्ति वाले आत्मा के पदार्थ में अप्रवेश की भांति प्रवेश भी सिद्ध होता है. मग याप्रमाणे या विचित्र शक्तीवाल्या आत्म्याचे पदार्थामध्ये अप्रवेशाप्रमाणे प्रवेश करून सुद्धा जाणलं जातं, पाहतं जाते, सिद्ध होतं. मग वरती जे आतापर्यंत जाणता देखता आहे ते अरहंतानं सांगितलं, आणि शेवटची लाईन आपल्या आत्म्यामध्ये इस प्रकारे विचित्र शक्तीवाले आत्मा के, जे अशा विचित्र शक्तीवाल्या आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा पदार्थामध्ये अप्रवेशाप्रमाणे प्रवेशामध्ये न प्रवेश करता सुद्धा जाणण्याची शक्ती आहे. म्हणून आचार्य म्हणतात, तुम्ही जेवढे पदार्थाला विषयाला जाणण्याचा जेवढा पुरुषार्थ करता तेवढे तुम्हाला विषय पूर्ण जाणवेत येत नाहीत. जो जाणतो आणि पाहतो अशा अनंत दर्शन, अनंत ज्ञान शक्ती संपन्न अभेद एकाकार सत्सामान्य चैतन्य मात्र तो शुद्ध आत्म्यामध्ये जो जीव स्थित होतो, तो जीव पहिले निश्चय सम्यक होतो आणि भावी काळामध्ये अनंत अवस्था प्राप्त करतो. आणि अनंत अवस्था प्राप्त झाल्यानंतर हे कार्य स्वयं होतं. आणि एकदा ही शक्ती प्रगट झाली की अनंत कालापर्यंत याचा कधीही नाश होत नाही. असा मी आता आत्मा चित्र आणि विचित्र
स्वरूप आहे. असा निर्णय जो करेल ज्ञानाने जाणून श्रद्धान करेल आणि ज्याचं ज्ञान केले, ज्याचे श्रद्धान केले त्यालाच वर्तमानाच्या क्षौक्षमिक ज्ञानाच्या द्वारे जाणेल, अनुभव करेल. ते काय आहे? सम्यक चारित्र आहे. मग अशा एक चैतन्य मात्र अभेदरूप आत्म्याला जो अनुभव करतो त्या जीवामध्ये भेदरूप सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची निश्चयाची प्राप्ती आपोआप होते. अभेदाच्या लक्ष्याने भेदाची उत्पत्ती होते. भेदाच्या लक्ष्याने अभेदाची उत्पत्ती होत नाही. हे आचार्याने आपल्याला सांगितलं. भावार्थ, यद्यपि आंख अपने प्रदर्शन से रूपी पदार्थ को स्पर्श नहीं करती इसलिए वह निश्चय से नियम में अप्रविष्ट है, तथापि वह रूपी पदार्थ को जानती देखती इसलिए व्यवहार से यह कहा जाता है कि मेरी आंख बहुत से पदार्थ में जा पहुंचती है. मग डोळा आपल्या प्रदेशामध्ये रूपी पदार्थाला स्पर्श न करता सुद्धा पाहतो, जाणतो. हा निश्चय आहे, नियमामध्ये प्रविष्ट होत नाही. तथापि तो रूपी पदार्थाला जाणतो, पाहतो. या अपेक्षेने व्यवहाराने म्हटलं जातं की माझा डोळा पुष्कळ पदार्थांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. इसी प्रकार यद्यपि केवल ज्ञान प्राप्त आत्मा अपने प्रदर्शन के द्वारा ने पदार्थ को स्पर्श नहीं करता, इसलिए वह निश्चय से तो नियमों में अप्रविष्ट है. मग त्याप्रमाणे केवळ ज्ञानी आत्मा आपल्या प्रदेशाच्या द्वारे ने पदार्थाला स्पर्श करत नाही, म्हणून तो निश्चयाने नेयामध्ये अप्रविष्ट आहे. स्पर्श करत नाही तर त्या क्षेत्रामध्ये जात नाही. तथापि न्याय दर्शक शक्ति की किसी परम अद्भुत विचित्रता के कारण निश्चय से दूर रहकर भी वह समस्त नियाकारों को जानता देखता है. मग तो काय निश्चयाने तो नियामध्ये अप्रविष्ट होऊन तथापि न्यायक आणि दर्शक ज्ञान दर्शन शक्तीच्या काही परम अद्भुत विचित्राच्या कारणाने निश्चयाने दूर राहून तो संपूर्ण नियाकाराला जाणतो आणि पाहतो. इसलिए व्यवहार से यह कहा जाता है कि आत्मा सर्वद्रव्य पर्याय में प्रविष्ट हो जाता है. मग तो जाणतो म्हणून तो सर्व द्रव्यामध्ये प्रविष्ट झाला असं व्यवहाराने म्हटलं जातं. इस प्रकार व्यवहार से नए पदार्थ में आत्मा का प्रवेश सिद्ध होता है. याप्रमाणे निय पदार्थामध्ये आत्म्याचा प्रवेश सिद्ध होतो. बॅटरी आहे, रात्री बॅटरी जवळ ठेवली, लाईट गेला आणि बॅटरीचे बटन सुरू केले. मग एक अपेक्षेने बॅटरीचा प्रकाश त्या बॅटरीमध्ये असणाऱ्या गोळ्यामध्येच आहे. पण जेव्हा तो प्रकाश त्या वस्तूवरती जातो, त्या वस्तूला प्रकाशित करतो, तेव्हा तो बॅटरीचा प्रकाश त्या पदार्थापाशी पोहोचलेला आहे असं पोहोचला म्हणून त्याला प्रकाशित केलं. ते प्रकाशित करण्याच्या अपेक्षेने, पाहणे जाणण्याच्या अपेक्षेने तो व्यवहाराने तिथे प्रवेश केला असं म्हटलं जातं. म्हणणे व्यवहार आहे तावत्काल सिद्धांत नाही आणि तो यामध्ये प्रविष्ट होत नाही. अनादि अनिधन अप्रविष्ट आहे, तो क्षेत्रामध्ये प्रविष्ट आहे, अन्य क्षेत्रामध्ये प्रविष्ट नाही. याप्रमाणे आचार्य सांगतात आहे. तीच गाथेमध्ये त्याला काय करतात, परत उदाहरणाच्या माध्यमातून सिद्ध करतात.
गाथा नंबर 30. रयणमिय इंदनीनम दुग्धजयं जहासभासभासाय अभिभूय तंपि दुग्धं वठ्ठदितनानमट्टेषु. हॅलो, हा मला थोडं मागच्या गाथेतलं थोडं विचारायचं होतं. जे ते उदाहरण लिहिलं होतं ना ते कृष्णाचं. हा तर आई विचारते ना की तू लोणी कुठे आहे, दाखव तुझं तोंड उघड. असं म्हणजे असं जे दाखवलं विश्वाचं रूप, हे खरं म्हणजे काय, म्हणजे त्याच्यातलं आपल्याला सत्यता किती आहे सर या गोष्टीची? तिथे काय सांगायचं आहे, जीवाच्या ज्ञानाची शक्ती काय आहे. त्यांनी त्या एका कृष्णाला ईश्वर मानलं की नाही. मग एक व्यक्तीला ईश्वर मानलं म्हणून त्याची सामर्थ्य किती आहे हे त्याने दाखवलं. म्हणजे आपण जे ज्ञान. हा बोला. हॅलो हॅलो मग तिथे काय केलं त्यांनी, व्यक्तीला सर्वज्ञ मानलेला आहे. व्यक्ती प्रधान आहे. तसं इथे काय सांगलं पण कृष्ण याचा अर्थ परिपूर्ण आत्म्याचा स्वभाव. मग प्रत्येक आत्म्यामध्ये असती. ते ग्रास केलं म्हणजे त्याच्या तोंडात दाखवलं की नाही, ते संपूर्ण गिळलेलं दाखवलं की नाही. हॅलो 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 मग ती जे त्यांनी शक्ती दाखवली ती कृष्णामध्ये, ती काय केलेलं आहे, हे अनंत भगवंताच्या केवळ ज्ञानाच्या शक्तीचं त्यांनी एका व्यक्तीमध्ये दाखवलेलं आहे. म्हणून तसं इथे आचार्य सांगतात. हॅलो, ऐकू येते का? मग हे केवळ ज्ञानाच्या शक्तीचं स्वरूप ते त्यांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. म्हणून या इथे आपणाला आता या आचार्य या 30 गाथेच्या माध्यमातून द्राष्टांत, आता 2 गाथा द्राष्टांत रूपाने सांगितल्या. आता दृष्टांताच्या माध्यमातून द्राष्टांताची सिद्धी करतात. अब यह इस प्रकार दृष्टांत पूर्वक यह स्पष्ट करते की ज्ञान पदार्थ में प्रवृत्त होता है. मग आचार्य या ठिकाणी दृष्टांताच्या माध्यमातून ज्ञान नेयामध्ये प्रवेश करतं, हे दृष्टांताच्या माध्यमातून दाखवतात. गाथा नंबर 30 अन्वयार्थ. जैसे इस जगत में दूध में पड़ा हुआ इंद्रनील रत्न अपनी प्रभा के द्वारा उस दूध में व्याप्त होकर वर्तता है, उसी प्रकार ज्ञान अर्थात ज्ञातृ द्रव्य पदार्थ में व्याप्त होकर वर्तता है. काय सांगलं, या विश्वामध्ये दुधामध्ये पडलेला इंद्रनील रत्न माहिती का? सांगितलं, दुधामध्ये पडलेला इंद्रनील रत्न टाकलेला नाही. टाकलेला म्हणलं तर काय झालं, कृत्रिम झालं. पडलेला म्हणजे अकृत्रिम. म्हणजे दुधाच्या ठिकाणी विश्व
आणि रत्नमणीच्या ठिकाणी केवल ज्ञान. म्हणजे ते पडा हुआ आणि डाला हुआ मध्ये फरक आहे. मग असा नीलमणी रत्न दुधामध्ये पडलेल्या आपल्या प्रभेच्या द्वारे काय करतो, त्या संपूर्ण दुधामध्ये व्याप्त होऊन वर्तत आहे. त्या संपूर्ण दुधाला नीलमय करतो. उसी प्रकार ज्ञान ज्ञातृद्रव्य, ज्ञातृ म्हणजे आत्मा, ज्ञान पर्यायाने सहित आत्मा, तो ज्ञातृद्रव्य. ज्ञातृ म्हणजे पर्याय, ज्ञातृ म्हणजे पर्याय द्रव्य, पर्याय सहित आत्मा, अभेद उपचार वाला, पूर्ण शुद्ध निश्चय नहीं वाला पदार्थ में व्याप्त होकर वर्तता है. तो संपूर्ण पदार्थामध्ये काय तो व्याप्त होऊन वर्ततो. म्हणजे संपूर्ण पदार्थामध्ये तो व्यापलेला आहे, म्हणजे जाणतो. जैसे दूध में पड़ा हुआ इंद्रनील रत्न अपनी प्रभा समूह से दूध में व्याप्त होकर वर्तता हुआ दिखाई देता है. त्या दुधामध्ये पडलेला नीलमणी, समजा एक 4 इंच बाय 4 इंचाचा नीलरत्न मणिरत्न आहे. आणि काय आहे, 4 लिटरचं भांड आहे, पत्रक भांड आहे, त्याच्यामध्ये पडलेला नीलमणी आहे. मग 4 इंच बाय 4 इंचाचा नीलमणी रत्न आहे आणि तो पडल्यामुळे त्या संपूर्ण भांड्यामध्ये नील प्रभा पसरलेली आहे. म्हणून काय झाली, त्याची प्रभा संपूर्ण दुधामध्ये पसरली, म्हणून ते दूध संपूर्ण निळं दिसू लागलं. त्या नीलमण्याची नीलप्रभा फक्त नीलमण्यामध्येच असली असती, दुधामध्ये संपूर्ण ठिकाणी पसरली नसती तर दूध नील दिसले नसते, पांढरे दिसले असते. तसं तिथे काय होतं, व्याप्त होऊन दिखाई देता है. उसी प्रकार संवेदन ज्ञान भी आत्मा से अभिन्न होकर कर्ता अंश से आत्मा को प्राप्त होता हुआ ज्ञान रूप कारण अंश के द्वारा कारणभूत पदार्थ के कार्यभूत समस्त नियाकारों में व्याप्त हुआ वर्तता है. इसलिए कार्य में कारण का, नियाकारों में पदार्थों का उपचार करके यह कहने में विरोध नहीं आता कि ज्ञान पदार्थ में व्याप्त होकर वर्तता है. मग सांगतात त्याप्रमाणे दूध मलाच्या मण्याप्रमाणे संवेदन ज्ञान टीप प्रमाण दृष्टि से संवेदन अर्थात ज्ञान कहने पर अनंत गुण पर्यायों का पिंड समझ में आता है. प्रमाण दृष्टीने काय केलं, अनंत गुण, अनंत पर्यायाने युक्त, द्रव्यगुण पर्यायाने युक्त संपूर्ण वस्तू याला प्रमाण म्हटलं जातं. उसमें यदि कर्ता करण आदि अंश किए जाए तो कर्ता अंश का अखंड आत्मद्रव्य है और करण अंश ज्ञान गुण है. मग त्याप्रमाणे कर्ता आणि करण आधी जर अंश केले गेले तर काय कर्ता अंश व अखंड आत्मद्रव्य है. कर्ता कोणाही आत्मा झाला, तो अखंड आत्मद्रव्य झाला. आणि करण म्हणजे ज्याच्याद्वारे, करण म्हणजे अंश ज्ञान गुण झाला. असं त्या ठिकाणी ज्ञातृ आत्मा म्हणजे ज्ञातृ पदार्थ म्हणजे ते द्रव्य आणि पर्याय दोन्ही घेतले. मग अशा प्रकारे काय केलं जातं की त्या द्रव्यामध्ये संवेदन ज्ञानाच्या आत्म्यामध्ये
अभिन्न होणे से आत्मा आणि ज्ञान अभिन्न आहे स्वभावाने. अग्नी आणि उष्णता अभिन्न आहे. असं असताना सुद्धा अग्नी कर्ता आहे, उष्णता कर्म आहे आणि लाकूड इंधन कर्म आहे. कर्ता करण आणि कर्म भेद केला जातो. तसं आत्मा कर्ता झाला, ज्ञान करण झालं आणि ज्ञेय पदार्थ ठिकाणी कर्मच्या ठिकाणी ज्ञेय पदार्थ, करणच्या ठिकाणी ज्ञान आणि कर्त्या ठिकाणी आत्मा. मग अशी अंश व अखंड आत्मद्रव्य है. और करण अंश ज्ञान गुण आहे. तो करण अंश काय आहे? ज्ञान गुण आहे. जाणणारा. मग असं त्या ठिकाणी ज्ञानामध्ये अभिन्न होने से कर्ता अंशी आत्मा को प्राप्त होता हुआ. कर्ता कागला अंशाने आत्म्याला प्राप्त झालेला आणि ज्ञानरूप कर्ण अंश के द्वारा जे ज्ञान गुणाच्या किंवा ज्ञान पर्यायाच्या द्वारे कारणभूत पदार्थ नाही. 2 नंबर पदार्थ कारण है और उनके नियाकार द्रव्यगुण पर्याय कार्य आहे. पदार्थ कारण झाले, द्रव्यगुण पर्याय भेद झाले म्हणून त्याचे कार्य आहे. अशा कार्यभूत समत नियाकार में व्याप्त हुआ वर्तता है. कोण? ज्ञान त्या नियाकारामध्ये व्यापून आहे. इसलिए कार्य में कारण का, नियाकारों में पदार्थ का उपचार करके नियामध्ये ज्ञानाचा उपचार करून यह कहने में विरोध नहीं आता है. ज्ञान संपूर्ण ठिकाणी प्रवेश केलेला आहे, हा उपचार करून विरोध येत नाही. ज्ञान पदार्थ में व्याप्त होकर वर्तता है. म्हणून कथनचित तो इंद्रनील मणीची प्रभा कथनचित सर्व दुधामध्ये व्याप्त झालेली आहे. म्हणजे असं कारणाचा कार्यावरती उपचार करून कथन करण्यामध्ये दोष नाही. आणि परमार्थाने नीलमण्याची प्रभा नीलमण्यामध्येच आहे, नीलमण्याच्या बाहेर नाही. म्हणून नीलमण्याची प्रभा नीलमण्यामध्ये आहे, दुधामध्ये अप्रविष्ट आहे. कथनचित प्रभा संपूर्ण ठिकाणी पसरली म्हणून दूध संपूर्ण ठिकाणी निळे झाले, म्हणून कथनचित प्रविष्ट आहे. प्रविष्ट आहे व्यवहार, अप्रविष्ट आहे निश्चय. आणि दोन्ही कथन जिनामध्ये आहे म्हणून जिनवाणी सत्य आहे. आणि अन्य लोकांनी कोणी सर्वथा प्रविष्ट मानलं, सर्वथा अप्रविष्ट मानलं, हा मिथ्या एकांत आहे, चुकीचा आहे, तो सत्य नाही. म्हणून आपण सुद्धा कथनचित विषयापाशी जाऊन जाणतो, कथनचित विषयापाशी जाऊन जाणत नाही. आता सुद्धा आपण आपल्या स्वतःच्या दर्शन ज्ञान शक्तीच्या द्वारे आपल्या स्वतःच्याच आत्मप्रदेशामध्ये राहून विश्वातील पदार्थांना पाहतो आणि जाणतो. तो निश्चय आपल्यापाशी पण आता आहे. आणि व्यवहाराने ज्या ज्या इंद्रियाच्या विषयाला जाणतो त्या त्या अपेक्षेने कथनचित आपला दर्शन आणि ज्ञान विषयामध्ये प्रवेश केलेला आहे. पण त्यांच्यामध्ये सर्व द्रव्यगुण पर्याय आहे आणि आपल्यामध्ये काय कतिपय द्रव्यगुण पर्याय आहे. सर्व द्रव्यगुण पर्याय क्षयिक ज्ञान असल्यामुळे आणि क्षोभक्षम असल्यामुळे कतिपय द्रव्यगुण पर्याय आहे. फरक आहे. पण शक्तीची अभिव्यक्ती कारणा निमित्ताचा सद्भाव आणि निमित्ताच्या अभावाच्या अपेक्षेने भेद आहे सर्वज्ञामध्ये आणि आपल्यामध्ये.
निमित्ताची काढून टाकलं इंद्रिय मन पदार्थ, तर आपली जाणण्याची आणि पाहण्याची शक्ती आपल्याच क्षेत्रामध्ये राहून जाणते पाहते, पर क्षेत्रामध्ये जात नाही. आणि आपले इंद्रिय ज्ञान सुद्धा इंद्रियाच्या माध्यमातून जाणत नाही, तर भावेंद्रियाच्या माध्यमातून आम्ही जाणणं आणि पाहण्याचं कार्य करतो. द्रव्येंद्रिया जाणत पाहत नाहीत, कारण द्रव्येंद्रिया अचेतन आहेत, उद्गल आहेत, अस्वसंवेदी आहेत. तुम्ही बघितलं का 390 ते 404 गाथा? नाही बघितलं. एकटेच आहे तुम्ही आता, तर जास्त लोक नाही तुमच्याकडे. नाही आता बघते ना. बघा भावार्थ 390 ते 404. 390 ते 404 ना समेचा. हाँ, जैसे दूध से भरे हुए पात्र में पड़ा इंद्रनील रत्न, नीलमणि सारे दूध को अपनी प्रभा से नील वर्ण कर देता है, इसलिए व्यवहार से रत्न रत्न की प्रभा सारे दूध में व्याप्त कही जाती है. दुधाने भरलेल्या भांड्यामध्ये नीलरत्नमणी पडलेला आहे, तेव्हा त्याची प्रभा वर्ण काय केलेला आहे, व्यवहारण्याने रत्न आणि रत्नाची प्रभा, दोन्ही, नुसती प्रभा नाही, रत्न आणि रत्नाची प्रभा संपूर्ण दुधामध्ये व्याप्त म्हटली जाते. उशी मग या गाथेला होतून काय केलं, या गाथेला घेऊन त्यांनी काय केलंय, कृष्णाचं उदाहरण दिलं तिथं मुखामध्ये. हे केवळ ज्ञानाच्या एक पर्यायाने या संपूर्ण विश्वाला ग्रास केलं, म्हणजे ग्रहण केलेलं आहे. उसी प्रकार नेयों से भरे हुए विश्व में रहने वाला आत्मा समस्त नेयों को लोक आलोक को अपनी ज्ञान प्रभा के द्वारा प्रकाशित करता है, अर्थात जानता है. इसलिए व्यवहार से आत्मा और ज्ञान, आत्मा का ज्ञान और आत्मा सर्वव्यापी कहलाता है. त्याचप्रमाणे काय ते दूध आहे, त्या दुधा ठिकाणी विश्व झालं, आणि नीलमर्त्रपणाच्या प्रभाने त्या ठिकाणी केवळ ज्ञानी जीव, या विश्वामध्ये राहणारा आत्मा म्हणजे केवळ ज्ञानी जीव लोक आणि अलोकाला आपल्या ज्ञान प्रभाच्याद्वारे प्रकाशित करतात, अर्थात जाणतात. म्हणून व्यवहारण्याने आत्मा आणि ज्ञान द्रव्य पर्यायचे संपूर्ण वस्तू. आता आत्मा सर्व व्यापी म्हटला जातो, म्हणून ते म्हणतात का नाही, ज्याला हिरण्यकश्यपूला विचारलं तुझा विश्व कुठं आहे, मुलाला विचारतो का नाही हिरण्यकश्यपू, तो जली स्थली पाषाणी सगळीकडे आहे, तो कुठे जात नाही, सर्व विश्व व्यापलेला आहे भगवान. तो म्हणतो या खांबात आहे का, आहे, लात मारतो. तसे तर सर्व व्यापी कलाता कोण, केवळ ज्ञान सर्व पदार्थाला जाणतं, म्हणून केवळ ज्ञानी व्यवहारण्याने सर्व विश्वामध्ये व्यापलेले आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी या सर्वाला कोण जाणतं, ज्ञानच जाणतं की नाही, ज्ञानच जाणतं. म्हणून केवळ ज्ञान जळी स्थळी काष्टी पाषाणी म्हणजे चेतन अचेतन सर्व पदार्थात जाणतं, पण केवळ ज्ञान सर्व ठिकाणी आहे. आणि एक अपेक्षेने आपल्या आपल्या आत्म्याच्या प्रदेशामध्ये आहे. या जिनेंद्र भगवंताच्या वस्तू व्यवस्थेतले एक एक धर्म घेऊन त्यांनी काय केले, एकांत केलेला आहे. यद्यपि निश्चय से वे अपने असंख्य प्रदेश में ही रहते हैं, नियमों में प्रविष्ट नहीं होते. म्हणून निश्चयाने आपल्या असंख्यात प्रदेशामध्ये आहेत, नियमामध्ये प्रविष्ट होत नाहीत, म्हणून अप्रविष्ट आहेत. आणि कथनचित ज्ञान आणि आत्मा संपूर्ण विश्वाला जाणतो, म्हणून कथनचित त्याच्यात प्रविष्ट पण आहेत. मग त्यांच्यामध्ये जसं प्रविष्ट अप्रविष्ट आहे, तसं आपल्या छद्मस्थाचं सुद्धा ज्ञान
इंद्रियाच्या माध्यमातून, पदार्थाच्या माध्यमातून, प्रकाशाच्या माध्यमातून, चष्म्याच्या माध्यमातून, देवगुरु शास्त्राच्या माध्यमातून प्रवेश होत असताना सुद्धा अप्रविष्ट आहे आणि कथनचित त्याच्या माध्यमातून जाणतो म्हणून कथनचित प्रविष्ट आहे. आणि आता इथं प्रविष्टाच्या ठिकाणी प्राप्यकारी आणि अप्राप्यकारी म्हणायचं ना. हा, प्राप्यकारी आणि प्रविष्ट म्हणजे अप्राप्यकारी. हा, प्रविष्ट नाही म्हणजे अप्राप्यकारी. मग पुढे काय सांगितलं? ज्ञान प्रविष्ट आणि अप्रविष्ट, प्रविष्ट आहे आणि अप्रविष्ट नाही. हे काय? दोन्ही विकल्प आहेत. मग प्रविष्ट आहे, प्रविष्ट नाही, या दोन विकल्पाला जाणणार ज्ञान स्वभाव कसा आहे? निर्विकल्प आहे, ज्ञान मात्र आहे, तेवढाच मी आत्मा आहे. हा आहे परम निश्चय. याप्रमाणे आपल्याला आचार्य एक एक गाथेमध्ये आपला आत्मा, आपले ज्ञानगुण, दर्शन गुण, त्या ज्ञान दर्शन गुणाची शक्ती, स्वभाव कार्याची शक्ती किती आहे, एवढी उत्कृष्ट आहे. विभाव कार्याची शक्ती किती आहे, सूक्ष्म लब्ध पर्याप्त निगोदी जीवामध्ये अक्षराच्या अनंत भाग जेवढा क्षोभक्षम कर्म आहे ती विभाव शक्ती आहे. आणि केवळ ज्ञान, केवळ दर्शन ही स्वभाव शक्ती आहे. आणि या दोन्ही विभाव स्वभावामध्ये स्वभाव अनादि अनिधन केवळ दर्शन ज्ञान स्वरूप आहे, तेवढाच मी आत्मा आहे. याला सोडून अन्य माझं कोणतंही स्वरूप नाही. असं पर्यायाच्या द्वारे गुणाच्या द्वारे गुणवान आत्म्याचा अभेद वृत्तीचा निर्णय करा. ते अभेद उपचाराची सामर्थ्य दाखवलं. अभेद उपचारातून अभेद वृत्तीचा स्वभाव दाखवला आपल्याला आहे. स्वभावाची शक्तीचं वर्णन दाखवणार आहे ज्ञानाधिकार मध्ये. हो. स्वयं सिद्ध अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत शक्ती, निश्चय अनंत चतुष्टयाने, अनादि अनिधन, स्वयं सिद्ध परमात्मा आहे, निर्दोष आहे, नित्य उद्घाटित स्वरूप आहे, नित्य निरावरण स्वरूप आहे, नित्य शांत प्रशांत स्वरूप आहे, नित्य मोक्ष स्वरूप आहे, ज्ञाता दृष्टा मात्र शुद्ध स्वरूप आहे, ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो अर्यन्ताणं, नमो चित्तानं, नमो आर्यानं.
नमो वज्राय नमो लोहे सौमसा नमो 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 वज्राय नमो लोहे सौमसा नमो अरिहन्तां नमो सिद्धानं नमो आर्यां नमो विजयाय नमो लोहे सौमसा ओम विसर्जन सिद्धांत शास्त्र की जय. सिद्धांत शास्त्र की जय. माता की जय. भगवान की नमस्ते 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 नमस्तु नमस्तु नमस्तु. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.